सुप्रभात, जय हरी माऊली. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आपला वारीतला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण जो कव्हर करणार आहे ते दुसऱ्या दिवसाचा पूर्ण दिवस कव्हर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भादा ते संध्याकाळचा जो मुक्काम असतो आमचा या वारीचा, खरं तर ही वारी जी आहे ती 3 दिवसाची आहे, औसा ते तेर. आणि ह्या 13 या 2-3 दिवसामध्ये 2च मुक्काम पडतात. आणि पहिला मुक्काम जो पडला आहे तो आपण काल बघितला ब्रह्मपूरमध्ये, आणि दुसरा पडणार आहे तो भेट्यात, आणि तिसरा जो आहे तो डायरेक्ट आमचं श्री क्षेत्र गोरोबा काकाचं मंदिर जे आहे ते तेरमध्ये. असा हा आपल्या वारीचा प्रवास असणार आहे. तर मित्रांनो, हा या व्हिडिओमध्ये आम्ही जो कव्हर केला पूर्ण दुसरा दिवस आहे मित्रांनो. सकाळपासून आणि दुपारी आम्ही आणि तसेच संध्याकाळी जो मुक्कामी आहे तो ठिकाण आहे. तर व्हिडिओ शेवटपासून नक्की बघा. तर भाद्यामध्ये पोहोचल्यानंतर पहिल्या सर्वप्रथम आपल्याला समोर दिसतं ते श्री बजरंगबली हनुमानाचं मंदिर. तर आरती केली व पुढं आपलं वंदन करून वारी पूर्ण मार्गस्थ होणार. तेवढ्यातच समोर असलेले महाराज जे आहेत ते महाराजांनी आमकरी मंडळीसाठी सगळ्यांसाठी चहा पाण्याची सोय केलेली आहे. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तिथे थांबायला पाहिजे. नाही एक तिथेही रस्त्याने बी सोय आहे. जरी बी नसलं तर आम्ही प्रतीक्षेत राहू. एवढं मोठं पाणी तापून बोर चालूच आहे, पाणी आहे, सगळं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम जग से हो उपरा, जग से हो रेकॉर्ड. आता तू तर माझा कॅमेरा बघितला तू नवल करते, मला ते बदलायचं आहे. कसलं कॅमेरा पाहिजे हेच आहे का? बार काय पण सगळे रेकॉर्ड आहे. होय, द्या काय तर करू तसं. हे आमचे हमारे महाराज की जय. झालं का चहा? किती दिले का?
चहा आणि नाश्ता करून झाल्यानंतर वारी पुढं मार्गस्थ झाली. मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच पुढं आम्हाला म्हणजे भाद्यामध्ये असलेलं जे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचं मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेऊन आणि एखादा अभंग म्हणून वंदन करून नमस्कार करून वारी ही आपली पुढं मार्गस्थ झाली. मित्रांनो, मंदिरामध्ये श्री सद्गुरू प्रभाकर महाराज यांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. आणि मंदिराच्या सभागृहामध्ये प्रवेश करताच असे महाराजांची मूर्ती आणि सभागृहामधील एक प्रसन्न वातावरण सकाळी वंदन केले आणि पुढं आमची वारी आणि मी सुद्धा मार्गस्थ झालो. आणि पुढं आम्हाला मेन पुढं नंतर आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळा. भाद्यामधील मुख्य चौक आणि ग्रामपंचायत कार्यालय असलेल्या ठिकाणी आणि तसेच त्याच शेजारी असलेले महादेवाचे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही वारकरी मंडळाचे भजन आणि आरती करून आम्ही आपला मानवंदना या भाद्यामध्ये असलेल्या मंदिरामध्ये पूर्ण केला आणि पुढं आमची वारी मार्गस्थ झाली.
आणि भादा हे गावाच्या शेवटी असलेले सच्चिदानंद नगर येथील श्री हनुमंतरायाचे दर्शनार्थी करून आपली वारी जी ती पूर्ण मार्गस्थ झाली जी अंदोरा रोड या मार्गे. तर अंदोरा मार्गे जाऊन आम्हाला वारी जी आहे पुढं वडजी या गावातून नकुलेश्वर बोरगाव या गावाकडे वळते आणि तिथून पुढं नकुलेश्वर बोरगाव आणि पुढं भेटा या गावामध्ये मुक्कामी असते. तर ह्या पूर्ण या वारीचा असा हा प्रवास आहे. तर राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम. अंदोरा मार्गे वडजी आणि वडजीहून नकुलेश्वर बोरगाव या मार्गावर जात असताना
भाद्या संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर शेतकरी आहेत, भाविक आहेत, भक्त आहेत, जे वारकऱ्यांची सेवेसाठी त्यांनी सकाळचा जो नाश्ता असतो पोहे आणि त्याचबरोबर उसाचा ताजा ताजा रस हा त्यांनी या वारकऱ्या सेवा केलेली आहे. तर असा हा मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम. तर वारी अशी की सकाळी नाश्ता करून साधारण आता 12च्या सुमारास म्हणजेच 11 साडे11च्या सुमारास पडजी येथे येऊन ज्या ठिकाणी कीर्तन आहे महाराजांचं ते कीर्तन आणि दुपारचं जेवण तसेच दुपारी थोडीशी विश्रांती घेऊन ही वारी आपली पुढं मार्गस्थ होणार आहे कामाच्या ठिकाणी. आणि मग जेवायला पंक्ती बसले महाराज वडली कवाळा घेता असं चिनूक म्हणून चालू झालं जेवण आनंद झाला म्हणून महाराज म्हणतात म्हणून सर्वातच देव आहे त्याचं प्रगतीकरण करण्याकरता हे मार्ग काय काय आहे बघा. सत्य ठेवले आपल्याकडे देवांचे अवतार आहे संतांचे अवतार आहे. तुम्ही म्हणाल पाठीमागे झाली आता नाही का परवा होऊन गेले. कानेगावचे मारुती महाराज काल परवा होऊन गेले. धस्तापूरचे महाराज मारुती महाराज काल परवा होऊन गेले. आणि उतरेश्वर पिंपरीचे माऊली महाराज आपल्या समोर आहे. आपण काय करावं आपल्या जीवनामध्ये काय करावं हे ठरवायचे. आणि संसारात तुम्हाला सबसिडी दिली महाराज. जसे एखादी कर्ज उचललो आपण बँकेचं त्या बँकेच्या कर्जामध्ये सबसिडी असते की
अरे हो काय म्हणते पैलवान पैलवान चल ये ना कुठून केलंच नव्हतं तू घेऊन ठेवा घेऊन ठेवला इकडे बघा एक मिनिट पाणी देवा लागले का करावं इकडे बा तर मित्रांनो वारी अशी पुढे बोरगाव नंतर भेटा गाव आणि भेट्यामध्ये एका ठिकाणी मुक्कामी थांबली. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. बाकीचा उर्वरित भाग जो आहे तो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय मित्रांनो. धन्यवाद शेवटपासून बघितल्याबद्दल.